सर्वांना नमस्कार. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 35 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरजवळ बसली. आता तिला बेडरूममध्ये कशी न्यावी हाच प्रश्न अर्जुनला पडला. मी तिला वर चल म्हणालो आणि ती चिडली तर, रागवून निघून गेली तर? अर्जुन घाबरायला लागला आणि त्याने घट्ट डोळे मिटले आणि त्याच्यासमोर तन्वीचा गोड हसरा चेहरा येत होता. आणि त्याने मनाशी ठरवलं, आज जे काय व्हायचं असेल ते होऊ दे. आज तिला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. आज ती माझ्याजवळ आहे. खूप दिवसांनी ही संधी मिळाली आहे आणि ही संधी मी वाया नाही घालवू शकत. आणि अर्जुनने दीर्घ श्वास घेतला. पुन्हा तिच्याजवळ आला आणि गोड हळू आवाजात म्हणाला, तन्वी चल. आणि ती उठून उभा राहिली आणि म्हणाली, आली का गाडी? आणि त्याने खाली वाकून तिला काही काळाच्या आत अलगद फुलासारखी उचलून मिठीत घेतली आणि ती काहीही न समजून गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. आता तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती होते आणि ती त्याच्याकडे फार प्रेमाने बघत होती आणि तोही तिच्या डोळ्यात डोळे घालून तिच्याकडे बघून एक एक पाऊल टाकत त्या रूमकडे निघाला होता. आणि आता तिनं त्याला काहीही विचारलं नव्हतं किंवा मला सोड, कुठं नेतोस असं काही म्हणाली नाही ती. तो तिचा मालक होता आणि तो जे करेल ते ती निमूटपणे पाहणार होती. आणि अर्जुनने तन्वीला बेडरूमच्या बाहेरच उतरवलं. तिला काहीही समजत नव्हतं की याचं काय चाललंय, पण त्याच्या डोळ्यात तिच्याविषयीचं अपार प्रेम पाहून ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होती की त्याच्या मनात काय आहे. आणि ती त्याला म्हणाली, अर्जुन इथे का आलोय आपण? आपण घरी नाही का जाणार? आणि अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालत हळू आवाजात म्हणाला, तन्वी घरीसुद्धा मीच असतो तुझ्यासोबत आणि इथेही मीच आहे. मग घर काय आणि हॉटेल काय एकच ना? काय फरक पडतो? आणि आजची रात्र आपण येथेच थांबणार आहोत, फक्त तू आणि मी. अर्जुन असं म्हणाला आणि तन्वीच्या अंगावर शहारा आला आणि तिने एका हाताने तिचा दुसरा हात पकडला आणि लाजून खाली बघू लागली. आता हे ऐकून ती चिडली नाही किंवा घाबरलीही नाही. आणि तिला अशी लाजताना पाहून अर्जुन मनातच म्हणाला, गुड जॉब अर्जुन, जमतंय तुला. सुरुवात तर चांगली झाली. आता यापुढेही असाच तिचा अंदाज घेऊनच बोल. तो स्वतःलाच पुन्हा प्रोत्साहित करत होता आणि तिच्या चेहऱ्याकडे खाली वाकून बघत अर्जुन म्हणाला, तन्वी तुला भीती वाटते का माझी? तसं असेल तर आत्ताच सांग, या रूमचा दरवाजा उघडायच्या आधीच. आणि ती खाली मान घालून तशीच लाजत उभी राहिली आणि त्यानं पुन्हा तिला विचारलं, सांग ना, तुला भीती वाटते का माझी? आता तो इतका प्रेमानं वागत असताना, हळूवार तिला ट्रीट करत असताना याची भीती वाटेल का, अशी ती मनात म्हणाली. आणि ती नकारार्थी मान हलवत नाही म्हणाली. आता ती रोजची कॉन्फिडन्स असलेली, बोलण्यात चतुर, हुशार, टिट फॉर टॅट करणारी तन्वी वाटत नव्हती. भोळी, तिच्या नवऱ्याचं सगळं शहाण्यासारखं ऐकणारी तन्वी वाटत होती त्याला. आता तो गालात हसला आणि त्याने रूमचा दरवाजा उघडला आणि कमरेत वाकून एक हात पुढं करून म्हणाला, चल आत. आणि तन्वीने खाली मान घालूनच त्या रूममध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि तिच्या आवडत्या परफ्यूमच्या वासाने ती प्रफुल्लित झाली. आणि तिने हळूच नजर वर करून पाहिलं तर सगळी रूम फुलांनी सजवलेली होती. मेणबत्त्या लावल्या होत्या. तिच्या आवडत्या परफ्यूमचा सुगंध रूमभर दळवळत होता. आता तिची नजर त्या सजवलेल्या बेडवर गेली. पांढऱ्या शुभ्र बेडवर पांढरे टॉवेल वापरून हंसाच्या 2 जोड्या बनवल्या होत्या. नर आणि मादी हंस एकमेकांच्या चोचीत चोच घालून बसले होते, गोड गोड रसपान करत. ते पाहून तिच्या काळजात गोड कळ उठली आणि त्यावर गुलाबाच्या पाकळीने मोठा हार्टसुद्धा काढला होता. सगळ्या रूमवर तिची मधाळ शांत नजर फिरत होती आणि ते पाहून तिच्या शरीरात गोड गोड रोमांच लहरी पसरत होत्या. तिच्या तोंडातून आता शब्दच फुटत नव्हते. अशीच रूमची सजावट केली होती त्यांच्या लग्नानंतर सुहागरात्रीसाठी. ज्या क्षणाची ती इतके दिवस वाट पाहत होती, तो हवाहवासा वाटणारा नाजूक गोड कोवळा क्षण आज आला होता. तिची सुहागरात्रीची अपूर्ण इच्छा आज पूर्ण होणार होती असं तिला वाटलं आणि आपोआप तिचे गाल लाजून सफरचंदासारखे लाल झाले. तिला अर्जुनशी पहिलं मिलन हे अशाच वातावरणात व्हायला हवं होतं आणि ती मनातच विचार करत होती. पण डोक्यावर घोंगट हवा होता तिच्या, असं तिला वाटलं.
कारण अशा सजलेल्या रूममध्ये फुलांनी सजवलेल्या बेडवर तो तिचा घुंगट काढून किस करतोय अशी स्वप्न ती पाहायची. आणि मग मनातच म्हणाली, हरकत नाही, साडीचा पदर आहे ना, तोच घेईन डोक्यावर. आणि ती खुदकन हसली. इतकी ती आता त्याच्याशी मिलनाची आतुरतेने वाट पाहत होती. पहिली रात्र ही कपलच्या कायम लक्षात राहणारी असते. आणि तिची पहिली रात्र तर अर्जुनने चांगलीच यादगार केली होती. ती तिच्या आयुष्यभर लक्षात राहील अशीच होती. पण अप्रिय घटना होती ती तिच्यासाठी. मग ती अप्रिय रात्र जर तिच्या कायमची डोक्यातून पुसून टाकायची असेल तर त्या रात्रीच्या तोडीस तोड रात्रच साजरी करावी लागणार ना, जी तिला फार प्रिय वाटेल आणि कायम आयुष्यभर लक्षात राहील तिच्या. ती रात्र आठवली की तिच्या चेहऱ्यावर आपोआप गोड स्माईल यायला हवी. आणि आता तिला अशी आपोआप लाजताना पाहून अर्जुन आत आला आणि त्याने दरवाजा बंद केला. त्याच्या आवाजाने ती थोडीशी दचकली आणि तिचं अंग थरथरायला लागलं होतं. काळजाची धडधड जोरात वाढली होती. आता तिच्या थरथरणाऱ्या देहाला पुन्हा भक्कम आधार हवा होता. पण अर्जुन तिच्या मागे उभा होता. तो तिच्यासमोर उभा असता तर तिने त्यालाच मिठी मारली असती. आणि ती बेडवर बसली. तिने तिचा थरथरणारा एक हात बेडवर टेकवला आणि दुसऱ्या हातात साडीचा पदर घट्ट पकडला होता. आणि आता तो काय करेल या विचाराने तिचं हृदय आणखीन जास्त धडधड करत होतं. आणि अर्जुन तिच्यासमोर आला आणि मनात म्हणाला, चल अर्जुन, आता ती आत आली आहे, आता पुढची स्टेप घे. तिचा चेहरा सांगतो आहे तिच्या मनातलं. आणि त्याने पुन्हा डोळे मिटून घेतले आणि पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला. आणि त्याने खाली बसून तिच्यासमोर गुलाबाचे फूल धरलं आणि फार मृदू आवाजात म्हणाला, तन्वी, मी आतापर्यंत जो काही तुला त्रास दिला, जे काही बोललो, तुला दुखावलं, त्या सगळ्यांबद्दल आय एम सॉरी तन्वी. आणि आतापर्यंत माझ्या सगळ्या चुका पोटात घालून मला समजून घेतल्याबद्दल, माझा मूर्खपणा सहन केल्याबद्दल व्हेरी व्हेरी थँक्यू. आणि तन्वीने एकदा अर्जुनकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अपराधीपणाची भावना तिला स्पष्ट दिसत होती. आणि तो पुढे म्हणाला, आय लव्ह यू तन्वी. असं म्हणून त्याने ते फूल तिच्याजवळ धरलं. तिनं ते स्वीकारावं म्हणून. आणि तिने त्याच्या हातातून ते फूल घेतलं. मग तो तिचा हात अत्यंत प्रेमाने हातात घेऊन म्हणाला, प्लीज मला माफ करशील का? मी नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय. तू नसलीस की मला करमत नाही. तुझ्याशिवाय मला अन्न गोड लागत नाही. जिकडे तिकडे फक्त तू आणि तूच दिसतेस. आता ती फक्त एकटक त्याच्याकडेच पाहत होती. तो बोलत होता ते मनापासून होतं हे तिला समजत होतं. आणि त्याच्या बोलण्याकडे कोणाचं लक्ष होतं? ही त्याची बडबड तो नशेत असताना सारखी करायचा. आणि तन्वीनेही ती बऱ्याचदा ऐकली होती. पण आता तिचं सगळं लक्ष त्याच्या डोळ्यात होतं. ती त्याच्या डोळ्यात पाहून त्याला होणारा पश्चाताप, त्याचं तिच्यावरचं प्रेम फील करत होती. तो पश्चाताप खरा की खोटा हे जाणून घ्यायचं होतं तिला. त्याच्या डोळ्यांद्वारे त्याच्या भावना तिच्या डोळ्यातून तिच्या हृदयात उतरत होत्या. शब्दांची काही गरजच नव्हती. तरीही तो वेडा बडबडत होता. आणि आता अर्जुनच्या डोळ्यात अश्रू आले होते. तन्वी तरीही गप्पच होती. काहीही बोलत नव्हती. लाजून, रागावून की आणखी काही त्याला कळतच नव्हतं. आणि त्याने तिचा हात तसाच हळूच दाबला आणि पुन्हा तिच्या हृदयात गोड कळ उठली. आणि आता ती त्याच्या हातावर प्रेमाने तिचा दुसरा हात ठेवणार इतक्यात ती अजूनही काही बोलत नाही म्हणून भावनेच्या भरात अर्जुन सरांनी एक चूक केली. पुन्हा माती खाल्ली आणि म्हणाला, मला माहीत आहे तन्वी, तुझं कुणालवर खूप प्रेम होतं. ते अजूनही आहे की नाही कुणास ठाऊक. पण मी तुला खूप खूप सुखात ठेवीन. झालं. आणि इथेच त्याचं घोडं खिंडीत अडकलं. आणि तिचा फार हिरमोड झाला. आणि तन्वी मनात उसासा टाकत म्हणाली, म्हणजे याचा गैरसमज अजून आहे तसाच आहे. इंचभर सुद्धा हल्ला नाही. मग इतकी तयारी करून काय उपयोग? बिंडोक कुठला. खरंच याला कुठे काय बोलावं आणि मुलींशी कसं वागावं हे नाहीच कळत. कसा एवढा मोठा बिझनेसमॅन झाला कुणास ठाऊक. ती त्याला मनातून शिव्या घालत होती. आणि अर्जुन तिचा हात तसाच हातात घेऊन पुढे म्हणाला, तन्वी, पण आता आपलं लग्न झालं आहे ना. तन्वी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आय लव्ह यू तन्वी. तू त्याला विसरून जा ना. नाहीतर तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग मला. आणि तन्वी नाराज होऊन मनात म्हणाली, आय लव्ह यू म्हणण्या अगोदर आय ट्रस्ट यू म्हणाला असता तर
खूप छान वाटलं असतं मला. असं आय लव्ह यू खूपदा ऐकलं होतं तिनं त्याच्या तोंडून, पण आता तो खरंच असं पहिल्यांदाच तिला समोरासमोर म्हणाला आणि तरीही तिला छान वाटलं. कोणत्या बायकोला आवडणार नाही तिच्या नवऱ्याच्या तोंडून सारखं सारखं आय लव्ह यू ऐकायला? आणि अर्जुन तिला आग्रह करून म्हणत होता, बोल ना तन्वी, तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? तरी ती गप्पच होती आणि तो पुढे म्हणाला, सांग ना ग तन्वी, तू बोलत का नाहीस काही? जर मी तुला आवडत नाही तर तू का करतेस मग माझी काळजी? का माझा हात मोडला तेव्हा इतकी काळजी करत होतीस? का माझ्यासाठी इतक्या आपुलकीने जेवण बनवतेस? का मी तुला इतका त्रास दिला तरी मला सोडून जात नाहीस तू? आज मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि तन्वी मनात म्हणाली, ते उत्तर मिळवण्यासाठी तू स्वतः काहीच करत नाहीस, सगळं आपोआप हवंय तुला. आणि त्यानं पुन्हा तिला विचारलं, मी तुला आवडतो ना? आता याला कसं समजत नाही माझ्या नजरेत पाहून की तो मला किती आवडतो? आता याला कसं सांगू की तो मला आधीपासूनच आवडत आहे? आता तिला त्याची भीती नव्हती वाटत, कारण आता तो पूर्ण शुद्धीत होता आणि खूप छान बोलत होता. बरीच प्रॅक्टिस केलेली दिसते यानं, अशी ती मनात म्हणाली. तरीच इतका छान आणि पॉईंट धरून बोलतोय. आज वेडेवाकडे शब्द नाहीत येत त्याच्या तोंडातून. आज तो उतावीळपणाही करत नव्हता किंवा तिला जबरदस्ती टचसुद्धा करत नव्हता. इतका एकांत असूनही डान्स करायला सुद्धा त्यानं तिला फोर्स केला नाही. त्यानं आता ठरवलं होतं की सगळं तिच्या कलानं घ्यायचं. ती रागावेल घाबरेल असं वागायचं नाही आणि त्याच्यातला हा बदल खूप छान वाटत होता तिला. पूर्वीचा अर्जुन आणि आत्ताचा अर्जुन यात खूप बदल होता, पण एक गोष्ट मात्र सारखीच होती, ती म्हणजे त्याच्या डोळ्यात दिसणारं तिच्याविषयीचं प्रेम. तेच प्रेम जे ती सतत त्याच्या डोळ्यात पाहायची. ते प्रेम आजही तसंच होतं आणि त्या प्रेमाखातर ती त्याला सोडून जात नव्हती. त्याचं तोंड काहीही बडबड करत असायचं, तिला नको नको ते घाणेरडं बोलायचं, पण त्याचे ते डोळे मात्र खूप खरं बोलायचे. त्यानं तोंडानं अनेक वेळा दुखावलं होतं तिला. निघून जा माझ्या घरातून असंही म्हणाला होता तो, पण त्याचे डोळे तिला थांबवत होते आणि त्यात गुंतून गेली होती ती. आता ती त्याला सोडणं या जन्मात तरी शक्य नव्हतं, पण या अर्जुन नावाच्या रुबाबदार गुलाबाच्या फुलाला मिळवण्यासाठी थोडे काटे टोचणारच होते तिला. त्याचं आत्ताचं वागणं पाहून ती आतून फार फार सुखावली होती, पण त्याचा तिच्यावर विश्वास नव्हता. प्रेम खूप होतं. ती जरी काही बोलत नव्हती तरी तिचे डोळे आणि ओठातलं गोड रहस्यमय हसू सगळं काही सांगून जात होतं की तिला तो आणखीन आवडायला लागला आहे. आधी तर तो होताच तिच्या काळजात, पण आता तोच तिचं काळीज झाला होता. नवऱ्याकडून बायकोला जो मान सन्मान मिळायला हवा, चार चौघात ही माझी बायको अशी अभिमानाने ओळख करून देताना बायकोविषयी जो रिस्पेक्ट नवऱ्याच्या डोळ्यात दिसायला हवा, तो त्याच्या डोळ्यात तिला दिसत होता. तिचा नवरा नुसता नवरा न राहता आता लाडाचा नवरा झाला होता, पण तो वेडा तिच्या डोळ्यांची भाषा न समजता तिला तोंडाने कबुली मागत होता, पण ती काहीच बोलत नव्हती. अर्जुनमधला हा बदल खरंच तन्वीमुळे होता. तो आता 90% चेंज झाला होता आणि फक्त 10% उरले होते, आणि ते 10% होते विश्वासाचे. त्या विश्वासावर तर नवरा बायकोचं हे नातं टिकलेलं असतं आणि ते 10% यश त्यानं बायकोवर विश्वास दाखवून मिळवायचं होतं. जेव्हा तो तिच्यावर विश्वास ठेवेल आणि नवरा म्हणून असलेले 100% त्याच्यातील दोष नाहीसे होतील, तेव्हाच तो पूर्णपणे तन्वीला मिळवणार होता असं तन्वीला वाटायचं. आणि त्याला वाटायचं की 50% तन्वी चेंज झाली आहे. आता ती निदान मला न घाबरता, तुटक तुटक न राहता जवळ यायला लागली आहे. अजून 50% झाली की ती माझी होईल. मी तिला माझ्यावर प्रेम करायला भाग पाडणार. कुणाला ती विसरून जाईल इतकं प्रेम करणार मी तिच्यावर. पण त्या वेड्याला हे माहीतच नव्हतं की तो तिच्यावर विश्वास दाखवून 10% जेव्हा पूर्ण करेल तेव्हा तन्वी 50 काय 100% त्याच्या मिठीत जाणार होती. पण तो इतका हुशार बिझनेसमन असूनही ही फायद्याची डील करणं त्याला जमतच नव्हतं. 10% विश्वास ठेवून 100% तिचं मन जिंकणार होता तो. पण अर्जुन थोडा नाही, जरा जास्तच बुद्धू होता. एका मुलीनं फसवलं म्हणून तिची शिक्षा तो दुसऱ्या मुलीला देत होता. आता याला बुद्धू नाही म्हणायचं तर मग आणखीन काय म्हणायचं?
त्याला असं लहान मुलासारखा हट्ट करून तिला प्रश्न विचारताना पाहून त्याला मिठीत घेऊन समजवावं, गोड गोड पप्पी घेऊन त्याचा सगळा गैरसमज दूर करावा असं तिला खूप खूप वाटत होतं. पण ती स्वतःला अडवत होती. शेकडो मैल वाळवंटातून चालल्यानंतर सावली आणि पाणी दिसल्यावर जो आनंद होतो, तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर पाहायचा होता तिला. आणि आता त्याने तिचा हात सोडला आणि कोटाच्या खिशातून एक बॉक्स काढला आणि तो उघडून एक डायमंड रिंग बाहेर काढली. ती हातात घेऊन म्हणाला, जर तू मला माफ केलं असशील आणि आपलं हे नातं तुला मनापासून मान्य असेल तर आणि तरच तू ही रिंग बोटात घालशील. आणि तन्वी मनात म्हणाली, हुशार अर्जुन सर, उगाच इतका सक्सेसफुल बिझनेसमॅन नाही तो. आता मगाशी ती त्याला बुद्धू म्हणाली, पण आता त्याची स्तुती करत होती. कधी कशी आपल्या फायद्याची तेवढी डील करायची हे बरोबर कळतं याला. आणि तिने त्या रिंगकडे पाहिलं. थोडा वेळ असाच गेला. ती विचार करत होती आणि तो नाराज झाला. त्याला वाटलं की तिला हे नातं मान्य नाही. तिने अजूनही मला माफ केलं नाही, म्हणूनच ती हात पुढे करत नाही. आणि तो नाराज होऊन रिंग मागे घेणार इतक्यात तन्वीने हात पुढे केला आणि हसून म्हणाली, हो, मला मान्य आहे हे आपलं नातं, अगदी मनापासून. तिला आता त्याला नाराज करायचा नव्हता. आणि हे ऐकून त्याला खूप खूप आनंद झाला आणि त्याने तिच्या नाजूक बोटात अंगठी घातली. तन्वीने त्या रिंगकडे पाहिलं आणि गालात गोड हसली आणि तो हात तसाच फार प्रेमाने छातीशी धरून बसली. आज ही अंगठी घालून तिने त्यांचं नातं मनापासून मान्य केलं होतं. पण त्याला मात्र अजूनही माफ नव्हतं गेलं आणि तोही तिच्याकडे बघून हसत होता.